नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. इचलकरंजीत यंत्रमागधारक कापड व्यापाऱ्यांच्या परस्पर विरोधात तक्रारी दाखल. तणाव वाढला. इचलकरंजी येथे कापड व्यापाऱ्यांच्या ट्रेनिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांविरोधात धमकावण्यात आल्याच्या तक्रारी अर्ज खर्चीवाल्या यंत्रमागधारकांकडून रविवारी पोलिसात दाखल करण्यात आले आहेत. काही यंत्रमागधारक मजुरी वाढ मिळावी यासाठी दबाव आणताना धमक्या देत असल्याचं कापड व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. काही यंत्रमागधारक मजुरी वाढ मिळावी यासाठी दबाव आणताना धमक्या देत असल्याचे कापड व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर कोणता निर्णय होतो याकडे लक्ष वेधलं आहे. मजुरी वाढ विषयावर जिल्हा अधिकाऱ्यांनी कोल्हापुरात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला ट्रेनिंग असोसिएशन पदाधिकारी येण्यास तयार नसल्याने वातावरण तापले होते. काही संतप्त लोकांनी घनश्याम इनानी यांच्या निवासस्थानावर दगडफेक केल्याने ट्रेनिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून कारवाईची मागणी केली होती. त्यात नंदकुमार लोखंडे, शहाजी भोसले, विशाल पाडेकर यांच्यासह गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर खर्चीवाल्या यंत्रमागधारकांनी रात्री पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला होता. आमची तक्रार दाखल करून घ्या अशी त्यांनी मागणी केली. अखेरीस आज कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशनचे शहाजी भोसले, शिवसेना प्रणित यंत्रमाग संघटनेचे नंदकुमार लोखंडे यांनी ट्रेनिंग असोसिएशनचे अध्यक्ष रामपाल भंडारी, सदस्य घनश्याम इनानी, विनोद कांकानी, ओमप्रकाश काबरा, सीताराम बजाज, जगदीश छाजेड, कमल किशोर राठी, जितेंद्र पारिख यांच्या विरोधात लेखी अर्जाद्वारे तक्रार दाखल केली आहे. संघटित गुंडांकडून जीवे मारण्याच्या धमक्या, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात असल्याचे अर्जात म्हटले आहे.